हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। कुंडलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनापान शिबिराचं आयोजन, 31 विद्यार्थ्यांनी घेतला साधनेचा अनुभव। आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक एकाग्रता आणि उत्तम चारित्र्य असणं ही काळाची गरज बनली आहे। हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कुंडल विपश्यना संघाच्या वतीनं नाना नानी पार्क येथे एक दिवसीय आनापान बाल शिबिराचं उत्साहात आयोजन करण्यात आलं। या शिबिरात डॉक्टर पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयातील 31 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ध्यानाचे धडे गिरवले। सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या विपश्यना परंपरेतील आनापान साधना आणि मंगल मैत्री या संकल्पनांची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली। पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयंका यांनी जगभर पोहोचवलेल्या पंचशील तत्वांची ओळख करून देत विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त आणि नैतिकतेचे महत्त्व कसे जपावे याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। सीसीटी प्रशिक्षण विजय होगाडे आणि दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना साधनेचे बारकावे समजावून सांगितले। या उपक्रमांसाठी कुंडल ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केलं। याबद्दल विपश्यना संघाच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले। शिबिर यशस्वी करण्यासाठी सतीश कदम, राजेश साळुंके, शंकर लाड, प्रज्ञा कदम यांनी धम्मसेवक म्हणून परिश्रम घेतले, तर विद्यालयाचे शिक्षक PM पाटील यांनी विशेष सहकार्य केलं। परिसरातील विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक बनवण्यासाठी आगामी काळातही अशा शिबिरांचं आयोजन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संकल्प कुंडल विपश्यना संघाने यावेळी सोडला। दुपारी 2:30 वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात या शिबिराचा समारोप झाला।